नमस्कार, क्वेश्चन आन्सरच्या सेशनमध्ये तुमचं स्वागत आहे. न काही फालतू बडबड करता आपण सगळ्यात पहिला प्रश्न घेऊया. पहिला प्रश्न आहे प्रथमेश सावंतचा कलर कॉम्बिनेशन किंवा कलर पॅलेट कसे क्रिएट करायचे एका कंपनीचा लोगो डिझाईन केल्यावर. तर प्रथमेश, याच्यावरती मी एक रील बनवलेली आधी, जर तू बघितली नसेल तर मी पुन्हा एक्सप्लेन करतो इथे. याच्यासाठी आपल्याला कलर थिअरी म्हणजे कलरचा अर्थ माहीत असणं थोडंसं गरजेचं आहे. समजा तुम्ही एका क्लोथिंग ब्रँडसाठी लोगो बनवत आहात, तर क्लोथिंग ब्रँडसाठी जर तुम्ही लोगो बनवत असाल, जे कुठल्या कॅटेगरीसाठी बनवत असाल, तुम्हाला सगळ्यात पहिले यायचे color.adobe.com वरती, जिथे तुम्ही तुमचा कुठली कॅटेगरी आहे. आता समजा क्लोथिंग आहे तर क्लोथ मी असं सर्च केलं तर तुम्हाला ना काही कलर्स येतील आधीपासून बनवलेले. हे कलर आहे असे वापरू शकता किंवा याच्यातूनच थोडंसं इन्स्पिरेशन घेऊन की कुठले कलर वापरले जातात याचा तुम्हाला अंदाज आला. मग आता काय करायचंय, पुढच्या वेबसाईटवरती जायचंय coolers.co वरती आणि तिथे करायचंय स्टार्ट द जनरेटर. जेव्हा तुम्ही जनरेटर स्टार्ट करता, तुमच्या कीबोर्डवरती जितक्या वेळ तुम्ही स्पेस बार दाबाल तिथे हे वेगवेगळे कलर येताना दिसतील. आता जे कलर्स तुम्ही आधी बघितलेले आहेत एडोबच्या साईटवरती, तसेच कलर जेव्हा तुम्हाला मिळतायत असं वाटतील की आता मला क्लोथिंगसाठी पाहिजेत, तर कुठल्याही ब्रँडसाठी महत्वाचे 2 रंग असतात ज्या रंगाने त्या ब्रँडला ओळखलं जाणार आहे. तर ते रंग आपल्याला आधी निवडून घ्यायचे. तर इथे ब्लू कलरचा पूर्ण पॅलेट आला. मला हा कलर छान वाटतो, तर यातला मला सगळ्यात पहिला कलर छान वाटला, मी लॉक केला. त्याच्यानंतर मी पुन्हा स्पेस बार दाबत राहिलो. आता याचाच एक कॉम्प्लिमेंटरी कलर मला एक पाहिजे जो ह्याला एक मस्त अजून छान दिसेल याच्यासोबत. तर मी असं स्पेस बार दाबत राहिलो. मला हा ऑरेंज कलर जो आलाय हा मला छान वाटतो, हा मी इथे लॉक केला. आता हे 2 रंग असेच ज्या रंगांनी त्या ब्रँडला ओळखलं जाणार आहे. याच्यासोबत आता आपल्याला पाहिजे 3 ऍक्सेंट कलर्स. म्हणजे आता मेन तुम्ही कुठल्याही ह्या ब्रँडसाठी लोगो डिझाईन करताय किंवा कुठल्याही समजा एक सोशल मीडिया पोस्ट बनवताय, तर ह्या सोशल मीडिया पोस्टसाठी त्या पोस्टचा कलर तुमचा हा पूर्ण मेन 2 रंगात असेल. त्याच्यानंतर खाली डिझाईन एलिमेंट असेल किंवा हेडलाईन असेल किंवा खाली बटन असेल, तर ह्या बटनांचा रंग काय असला पाहिजे, तर तो ऍक्सेंट कलर असतो. स्पेस बार मी दाबत राहिलो जोपर्यंत मला कलर एक चांगला मिळत नाही. आता इथे मला एक चांगला कलर वाटतोय. एक डार्क कलर असेल जो माझा ऍक्सेंट कलर बनू शकतो. आणि ह्याच्या सोबत मला आता 2 लाईट कलर्स पाहिजे. हे 2 नाही, अजून थोडस चेक करूया. पेस्टल, थोडेसे लाईट कलर, तर हे दोन्ही छान वाटत आहेत. त्या दोघांना पण मी केलं लॉक. आणि आता ह्याच्यानंतर मी केलं व्हिज्युअलाइज वरती क्लिक. आता जेव्हा तुम्ही व्हिज्युअलाइज वरती क्लिक करता, तुम्हाला हे सगळे कलर घेऊन कूलर काय करतं, तुम्हाला ते काहीतरी डिझाईन बनवून दाखवेल. म्हणजे आता हे बघा, इथे तुम्ही वेबसाईट बनवली तर कसं दिसेल, प्रिंटवरती कसं दिसेल, टायपोग्राफी कशी दिसेल, इलस्ट्रेशन्स कसे दिसतील, पॅटर्न कसे दिसतील, वेबसाईटचा डॅशबोर्ड कसा दिसेल, किंवा अजून खाली व्हिजिटिंग कार्ड असतील, लोगो कसा दिसेल, आयकन्स कसे दिसतील, हे सगळं व्हिज्युअलाइज करून दिलेलं आहे. याच्यात तुम्हाला क्लायंटकडून थोडासा इनपुट घ्यायचा आहे की क्लायंटला हे आवडतंय नाही आवडत आहे, क्लायंटला नक्की काय पाहिजे याचं थोडंसं माहिती तुम्ही घ्यायची आहे. आणि ह्याच्यात तुम्ही कमी जास्त करून कलर्स फायनल करू शकता. अशा प्रकारे तुम्ही कलर्स कुठल्याही ब्रँडसाठी फायनल करू शकता ह्या 2 वेबसाईटच्या मदतीने. यासोबत तुम्हाला कलर थिअरी माहित असणं गरजेचं आहे. तर पुढचा प्रश्न आहे प्रसन्न पवारचा, फोटोशॉप पूर्ण शिकवा, युट्यूबला आहात का? तर ह्याचं उत्तर आहे युट्यूबला. खरं तर आर्टफिना मराठी हे युट्यूबला सुरू झालं होतं, त्याच्यानंतर आता आपण इंस्टाग्रामवरती आलेलो आहोत. आणि युट्यूबवरती जर गेलात, मी आता करून दाखवतो, युट्यूबवर जर तुम्ही गेलात आणि आर्टफिना मराठी असं सर्च केलं तर पहिला चॅनल हा जो दिसतो तो आर्टफिना मराठी. आणि त्याच्यानंतर त्याच्यात तुम्ही व्हिडिओज मध्ये गेलात तर फोटोशॉपवरती, इलस्ट्रेटरवरती, इन जनरल ग्राफिक डिझाईन वरती तुम्हाला खूप सारे व्हिडिओज आतापर्यंत बनवलेले ते सगळ्यात दिसतील. त्याच्यानंतर जर तुम्ही प्लेलिस्टवर गेलात तर तुम्हाला दिसेल फोटोशॉप, आणि तुम्ही नावाने एक आपण 7 व्हिडिओजची सिरीज केली आहे, ज्यामध्ये बेसिक टू ॲडव्हान्स अशी एक सिरीज आहे, ज्यामध्ये मी तुम्हाला फोटोशॉप हे टूल म्हणून कसं शिकायचं हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे. टूल बाय टूल, लेअर पॅनल, प्रत्येक त्याचे बटन, एक सॉफ्टवेअर म्हणून तुम्हाला जे शिकावं लागतं सगळ्यात पहिलं ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे या सिरीजमध्ये. आणि त्याच्यानंतर तुम्ही जर वरती बघितलं तर अजून सुद्धा व्हिडिओज आहेत. आणि जर हे तुम्हाला प्रॉपर कोर्स म्हणूनच करायचं असेल तर आर्टफिना मराठीची आपली एक वेबसाईट सुद्धा आहे, artfinamarathi.com. तर artfinamarathi.com वरती तुम्हाला हे सेम कोर्सेस मिळतील फ्री मधले जे आहेत ते, फोटोशॉपचा कोर्स आणि इलस्ट्रेटरचा कोर्स. जर तुम्ही फोटोशॉप वरती क्लिक केलं आणि इथे तुम्हाला फक्त स्टार्ट करायचंय, आता इथे मी कोर्स चालू केला होता म्हणून इथे कंटिन्यू येत आहे.
जर इथे तुम्ही क्लिक केलं तर इथे तुम्ही सेम त्या 7 व्हिडिओज इथे आपल्या वेबसाईटवरती बघू शकता. फरक एवढाच आहे की इथे जेव्हा तुम्ही व्हिडिओज बघता इथे तुम्हाला रिमाइंडर्स सुद्धा मिळतात व्हिडिओज बघण्यासाठी. त्याच्यानंतर तुम्हाला एक क्विज पण प्रत्येक व्हिडिओ नंतर तुम्हाला प्रश्न विचारले जातात. त्या प्रश्नांची उत्तरं जर तुम्ही बरोबर दिलीत तर तुम्ही ते क्विज आणि तो कोर्स पूर्ण कम्प्लीट केल्यानंतर तुम्हाला एक सर्टिफिकेट सुद्धा मिळतं. तर हा कोर्स करण्याचा हा एक फायदा आहे. वेबसाईटवरती तुम्ही हा कोर्स करू शकता. जर वेबसाईट असेल तर युट्यूबवरती सुद्धा तुम्ही तो कोर्स करू शकता. तर पुढचा प्रश्न आहे सारंग पाटीलचा. हा प्रश्न मला खूप लोकांनी खूप वेळा विचारलेला आहे. हाऊ टू डाउनलोड फोटोशॉप इन 2025 व्हर्जन फ्री ऑर पेड. तर ह्याचं सरळ उत्तर असं आहे की डाउनलोड करायच्या पद्धती खूप वेगवेगळ्या आहेत. इंटरनेटवरती जर तुम्ही सर्च केलं तर फोटोशॉपचं कुठलंही व्हर्जन, लेटेस्ट असो जुनं असो, तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार. क्रॅक व्हर्जन. एकतर पहिली गोष्ट, फोटोशॉप हे पेड सॉफ्टवेअर आहे. हे फ्रीमध्ये डाउनलोड करणं बरोबर आहे चूक आहे हे तुम्हाला माहिती आहे. हे बरोबर नाही आहे, कारण ही एक पायरेसीमध्ये येतं, जे मी तुम्हाला कधीच रेकमेंड करणार नाही. पण काय असतं, जेव्हा आपण सुरू करतो डिझायनिंग, तेव्हा आता जर तुम्ही ॲडोबवरती गेलात, ॲडोबच्या वेबसाईटवरती गेलात, adobe.com वरती, तुम्हाला दिसेल की ह्याची किंमत खूप जास्त आहे. तुम्हाला जर पेड घ्यायचं असेल आता जर तुम्ही प्लॅन्स वरती गेलात तर तुम्हाला दिसेल की इथे क्रिएटिव्ह क्लाउड म्हणजे याच्यात सगळे सॉफ्टवेअर इन्क्लुडेड असतात. ह्याच्यात सगळंच येतं. याची कॉस्ट येते काहीतरी 5,000, म्हणजे 5,000 महिन्याची कॉस्ट आहे. म्हणजे महिन्याला 5,000 द्यावे लागतील प्रत्येक ॲडोबचं. ह्याच्यात तुम्हाला प्रत्येक सॉफ्टवेअर मिळतं. प्रीमियर, आफ्टर इफेक्ट, इलस्ट्रेटर, लाईट रूम, फोटोशॉप, सगळे सॉफ्टवेअर मिळतात. पण ह्याच्यात कधीच प्रॉब्लेम येत नाही. ही एक गोष्ट आहे की तुम्हाला एकतर लेटेस्ट सॉफ्टवेअर वापरायला मिळतं, त्याच्यातले नवीन फीचर्स लगेच वापरता येतात, आणि त्यामध्ये काही प्रॉब्लेम सुद्धा येत नाही. म्हणजे तुमच्या लॅपटॉपमध्ये कधी एरर आला, कधी हे फीचर आलत नाही, असं कधी होत नाही. त्याचसोबत जेव्हा तुम्ही फ्रीमध्ये घेता किंवा क्रॅक व्हर्जन कसा घ्यायचा हे मी आता तुम्हाला नाही सांगू शकत, कारण काय असतं कधी कधी युट्यूब चॅनलला मला प्रॉब्लेम येतो. कारण ह्याच्या आधी सुद्धा असं झालंय. मी तुम्हाला लिंक देणं डिरेक्टली माझ्या चॅनलला किंवा कुठेतरी जाऊन मला लिगली प्रॉब्लेम आधी पण आलेला आहे, आणि ह्याच्या पुढे येऊ नये म्हणून मी तुम्हाला डिरेक्टली सांगू शकत नाही. पण जर तुम्ही टॉरंट असं काही सर्च केलं किंवा क्रॅक व्हर्जन किंवा असे बरेचसे वेबसाईट्स आहेत, तुम्हाला थोडंसं स्वतःहून शोधावं लागेल. फ्रीमध्ये इंटरनेटवरती सगळं मिळतं. पेड वस्तू फ्रीमध्ये मिळते. थोडक्यात सांगायचं तर काय की फ्रीमध्ये घ्यायचं असेल तर गुगलवरती तुम्हाला थोडंसं शोधावं लागेल. पेड व्हर्जन तुम्हाला घ्यायचं असेल तर ॲडोबच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन डिरेक्टली कुठलाही प्लॅन तुम्हाला जो आवडेल तो घेऊ शकता. स्टुडंटसाठी डिस्काउंट असतो, पाहिजे तर तो तिथे तुम्ही जाऊन तुमचा स्टुडंट आयडी जर टाकला तर तुम्हाला स्टुडंट म्हणून एक डिस्काउंट मिळतो बऱ्यापैकी. पुढचा प्रश्न आहे एकनिष्ठ ग्राफिक्स. तर त्याचा प्रश्न आहे फोटोशॉपचं डुप्लिकेट फोटोपिया असेल तर सर्वजण फोटोपिया का यूज करत नाहीत. तर मित्रा, असं आहे की तुझ्या प्रश्नातच उत्तर आहे. फोटोशॉपचं डुप्लिकेट आहे फोटोपिया, म्हणूनच ते यूज करत नाही. काय कसं फोटोशॉप हे मेन सॉफ्टवेअर आहे, ह्याच्यावरती बऱ्याच गोष्टी होतात. एक तर आता एआयचे एवढे सगळे टूल्स फोटोशॉपवरती आलेले आहेत. त्याच्यानंतर फोटोपिया हे वेब ॲप आहे. आता मी तुम्हाला दाखवतो लगेच इथे. आता जर मी आता फोटोपियावरती आहे, आता इथे बघा, इथे एक तर सारख्या बाजूला एक ऍड्स येत आहेत. ठीक आहे, एक अनाईंग गोष्ट आहे. त्याच्यानंतर जर मी इथे टूल्स बघितले तर इथे लिमिटेड टूल्स आहेत. माझ्याकडे सगळे टूल्स मला पाहिजे एवढे फोटोशॉपला जसं असतं ना तेवढं बऱ्यापैकी मिळत नाही. त्याच्यानंतर मी इथे जर ब्लेंडिंग ऑप्शन्समध्ये गेलो तर इथे सुद्धा बघाल ब्लेंडिंग ऑप्शन्स आहेत, पण तो जो युजर इंटरफेस असतो किंवा एक आपण म्हणतो ना ओरिजिनल वाला फील याच्यावरती येत नाही. काम चलावू किंवा फोटोशॉप काम करत नाहीये, पटकन अर्जंटमध्ये मला कुठेतरी द्यायचं आहे, समोरचा जो कोणी आहे त्याच्याकडे फोटोशॉप नाहीये, त्याला तुम्ही पटकन फोटोशॉपच्या ऐवजी फोटोपिया वापर आणि त्याच्यावरती थोडंफार एक एडिट करून दे, असं काहीतरी म्हणू शकता. त्याच्यासाठीच बनलेलं हे टूल आहे. कारण फोटोशॉप जर ओरिजिनल आहे आणि फोटोपिया जर डुप्लिकेट आहे तर कोणी लगेच फोटोशॉपच वापरणार ना. आपण स्वतःला पण विचारलं पाहिजे, मी का फोटोशॉप सारखं वापरतो आणि फोटोपिया का वापरत नाही, जर फोटोपिया त्याचं डुप्लिकेट आहे. तेच उत्तर आहे की फोटोपिया हे डुप्लिकेट आहे त्याचं, त्यामुळेच वापरत नाही. आणि अगेन याच्यात मी हेही म्हणतो की
तुमच्याकडे काही चांगले टूल्स असतील किंवा तुमच्याकडे काही कारण असतील, नक्कीच कमेंट करा. आपण खाली कमेंट्समध्ये डिस्कस करू की कुठली गोष्ट फोटोपियावरती चांगली, कुठली गोष्ट फोटोशॉपवरती चांगली. पुढचा प्रश्न आहे डिझाईनसाठी मॅकबुक मिनी, मॅक मिनी, विंडोज काय घेतला पाहिजे. तर याच्यात सरळ सरळ उत्तर नाहीये की हे घ्या किंवा हे घेऊ नका. ज्याच्या त्याच्या रिक्वायरमेंट वरती आहे. आता मी मॅकबुक वापरलाय, मॅक मिनी वापरलाय, विंडोज वरती रोज काम चालतं तर तेही वापरलेलं आहे. काय असतं की एक ज्याची त्याची सवय असते. आता माझ्यासोबत एक डिझायनर होता जो मॅक कधीच वापरलं नव्हतं त्याने, आणि त्याला अचानक जर मॅक दिला तर त्याचं जे काम अर्धा तासात व्हायचं ते 1 तास लावायचा. तर त्याचा असा अर्थ होत नाही की मॅक वरती काम होत नाही. ज्याला मॅकची सवय तो पण लवकर करेल, त्याला पटकन जर मी विंडोज दिला तर तो पण थोडंसं हडबडेल आणि त्याला पण थोडासा वेळ लागेल. काय असतं, आपल्या हातांना ते एक सवय लागलेली असते. आपण विंडोज मध्ये सुद्धा दुसऱ्याचा लॅपटॉप जरी वापरायला घेतला तरी आपल्याला थोडासा एक वेळ लागतो. कुठलं बटन कुठे आहे, माऊस, हे थोडाफार एक अंदाज यायला ना थोडासा वेळ लागतो. तर त्याचं उत्तर एक सरळ सरळ असं नाही की मॅकबुक घ्या, मॅक मिनी घ्या किंवा विंडोज घ्या. याच्यावरती असं आहे की मॅकबुक किंवा ऍपलचे प्रोडक्ट्स थोडेसे महाग आहेत पहिली गोष्ट. त्याच बजेटमध्ये तुम्ही जर पीसी बिल्ड करून घेतला तर तुम्हाला एक विंडोजमध्ये एक फ्रीडम मिळतं की समजा मला वाटलं की आता रॅम वाढवायची आहे तर मी पटकन तेवढीच जाऊन रॅम वाढवू शकतो. मला असं वाटलं की आता नवीन ग्राफिक कार्ड आलेलं आहे, मला चांगल्या ग्राफिक कार्डची गरज आहे, मी जाऊन ग्राफिक कार्ड फक्त तेवढंच एक गोष्ट बदलू शकतो. ऍपलच्या प्रोडक्ट्सवरती असं आहे की तुम्ही जाऊन एकच गोष्ट बदलली असं होत नाही. तुम्हाला एकतर भरमसाठ पैसे भरावे लागतात तिथे पूर्ण अपग्रेड करण्यासाठी, एकतर नवीन घ्या असंच. दुसरी गोष्ट मॅकमध्ये हा फायदा आहे की ऍपलचं एखादं प्रॉडक्ट जर तुम्ही घेतलं तर ते बराच काळ चांगलं चालतं. विंडोजला कसं थोडेफार एक एरर येतात, हे सगळ्यांचा एक्सपिरियन्स असाच आहे की विंडोजवरती एरर येतात, प्रॉब्लेम येतात. मॅकमध्ये काय होतं, तुम्हाला एरर येणं किंवा एक बिल्ड क्वालिटी, एक थोडासा प्रीमियम फील जो असतो ना तो चांगला ऍपलच्या प्रॉडक्ट्सवरती येतो. तो एक माझा एक्सपिरियन्स आहे त्यावरती. मी जिथे आधी काम करत होतो तिथे मॅक होता जो मला वाटतं 5-6 वर्ष जुना होता आणि त्याच्यानंतर मी 3 वर्ष त्याच्यावरती काम केलेलं. म्हणजे इतका जुना तो मॅक होता. त्याच्यावरती फोटोशॉप डाउनलोड केलेलं तेव्हाच. त्याच्यानंतर त्याच्यावर इतके नवीन नवीन फोटोशॉपचे व्हर्जन्स आले तरी त्याला कधीच प्रॉब्लेम आला नाही. तो जसा तेव्हा चालत होता तसंही अजून पण चालतो. तर ही गोष्ट तुम्हाला मॅकमध्ये मिळते. विंडोजवरती काय होतं, तुम्हाला फ्रिक्वेंटली त्याला 1-2 वर्षात काही ना काहीतरी अपग्रेड करावं लागतं. पण ते कसं आहे, तुमच्या कस्टमायझेशनवरती, तुमच्या बजेटवरती आहे. तुम्हाला मॅकवरती एकदम डायरेक्ट लाख रुपये घालायची गरज नाहीये. तेवढेच बजेटमध्ये तुम्हाला एक विंडोजचा किंवा त्याहीपेक्षा कमी विंडोजचा लॅपटॉप किंवा एक पीसी चांगला मिळतो. तर ते प्रत्येकाच्या प्रेफरन्सवरती. पुढचा प्रश्न आहे साहिल अवसरचा. खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. डिझाईन साईज कन्फ्युजन, म्हणजे डिझाईनची साईज कशी घ्यायची याचं कन्फ्युजन होतं बऱ्याचदा. तर याचं काय आहे की तुम्हाला क्लायंट सोबत एकतर नीट बोलून घ्यायचंय. क्लायंटकडून जेव्हा साईज घेतो ना, हाईट आणि विड्थ, तेव्हा काय असतं, क्लायंट व्हॉट्सअपवरती सांगतो 4x6, तर त्याच्या डोक्यात 4x6 म्हणजे कदाचित हाईट असेल आणि मग विड्थ असेल. पण आपल्या फोटोशॉपमध्ये किंवा आपल्या एक थिअरीमध्ये असं असतं की सगळ्यात आधी तुम्ही विड्थ असते, नंतर हाईट असते. त्याचं लॉजिक पण मी आता तुम्हाला सांगतो. ह्याच्यावरती मी एक आधी रील पण बनवली, ज्यांनी बघितली असेल त्यांच्या लक्षात येईल. काय असतं, जेव्हा कधी आपण फोटोशॉपमध्ये साईज टाकतो तेव्हा विड्थ आधी विचारलं जातं आणि मग नंतर हाईट विचारली जाते. याच्या पाठी लॉजिक असं आहे की आपण शाळेत शिकलेलो आहे. आपण जर ग्राफ शिकलेलो असतो त्यात तुम्ही बघितलं असेल, खालची जी लाईन असते आणि वरची एक लाईन असते, एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस. तर खालची जी एक्स ऍक्सिस असते आणि वरची जी वाय ऍक्सिस असते त्याच्यात एक्स आधी येतो. अल्फाबेट्समध्ये बघा XYZ आपण असं म्हणतो, तसंच एक्स आधी येतो आणि मग नंतर वाय येतो. हे लक्षात ठेवण्यासाठी असं लक्षात ठेवू शकता, ए आणि बी किंवा एक्स आणि वाय. तसंच एक्स आधी येतो आणि मग नंतर वाय येतो. तसंच हे आधी विड्थ असते आणि मग नंतर हाईट असते. हे जर कन्फ्युजन होत असेल तर हे पण क्लायंटला पण सांगू शकतो की आधी तुम्ही विड्थ सांगा आणि मग नंतर हाईट सांगा, किंवा मेसेजमध्येच ही विड्थ आहे ही हाईट आहे असं तुम्ही त्याला विचारू शकता. प्लस त्याच्यानंतर जर तुम्ही बॅनर बनवत असेल तर फुटात हाईट घ्या, फूट किंवा इंचमध्ये. आणि जर डिझाईन डिजिटलसाठी असेल, सोशल मीडिया असेल किंवा स्क्रीनसाठी असेल तर ते पिक्सेल्समध्ये असतं, तर ते पिक्सेलमध्ये साईज घ्या.
किंवा बनवताना जे आपण फोटोशॉपमध्ये बनवतो तेव्हा तिथे साईडला दिलेलं असतं, तर ते युनिट सिलेक्ट करत असताना तिथे गडबड नाही करायची. आता जेव्हा तुम्ही समजा साईज टाकता 1080 म्हणजे स्क्वेअर साईज नॉर्मल जी असते ती, पण तिथे जर तुम्ही पिक्सलच्या जागी इंच चुकून सिलेक्ट केलं आणि क्रिएट केलं तर तुमची साईज खूप मोठी बनेल आणि तिथे तुमचा फोटोशॉप कदाचित हँग होऊ शकतो. तर अशा वेळी तुम्हाला लक्षात ठेवायचंय, जेव्हा तुम्ही 1080 असं टाकताय तेव्हा इथे बाजूला पिक्सल्सच सिलेक्ट केलंय की नाही हे तुम्ही चेक केलं पाहिजे. अशा प्रकारे मी प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये ते विचारू शकता. तुमच्या प्रश्नांना मी नक्की उत्तरं देईन. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, डिझाईन करत.